सुबह 7 बजे जब मैं यहाँ से निकला फ्रेश होने के लिए, तभी पुलिस के गुंडे यहाँ आए, सोनम सर को घसीट कर गाली गलौज करके लेकर गए। 60 साल से जो इंसान है, जो भूख हड़ताल पर बैठा हुआ था 20 दिनों से, 60 साल के इंसान को जो 20 दिनों से भूखा था उसको दिल्ली पुलिस गाली गलौज करके घसीट कर यहाँ से जबरदस्ती उठाकर लेकर गई। ये कहाँ लेकर गई हमें पता नहीं है। जैसे मुझे ये खबर मिली, मैं जंतर मंतर आ रहा था, पुलिस वालों ने मुझे भी मारपीट की, मुझे भी सड़कों पर घसीटा और गेट बंद करके मुझे अंदर रखा और कहता है तू जंतर मंतर कैसा जाता है हम देख लेते हैं। मुझे भी दिल्ली पुलिस ने डिटेन कर रखा था, मेरे साथ भी मारपीट की, मुझे भी घसीटा गया रोड पर। और यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उनके साथ भी दिल्ली पुलिस ने मारपीट की। मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने। और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्बी चढ़ी थी तुम लोगों में, अब दिखाते हम तुम लोगों को हम क्या है। ये दिल्ली पुलिस का रवैया, ये गुंडे। जय हिंद मित्रांनो, आत्ताच एक बातमी पाहिली की दिल्ली सरकारने कशा प्रकारे पोलीस प्रशासनाचा वापर करून जबरदस्तीने सोनम वांगचुक सरांना तिथून उचलून नेण्यात आले आणि त्यांना शिवीगाळ करण्यात आली। अभिजित दिपके यांना सुद्धा शिवीगाळ करून त्यांना मारहाण करून दिल्ली सरकारने ज्याप्रमाणे संविधानाची पायमल्ली केली आहे, यावरून एक मात्र स्पष्ट होतं की भारतीय जनता पार्टी यांना हा देश संविधानाने नाही तर मनुस्मृतीने चालवायचा आहे। आणि मित्रांनो, जी हजारो वर्षांपासून मनुस्मृतीची गुलामगिरी आपल्यावर लादण्यात आलेली आहे, त्यातून बाहेर पडायचं असेल तर अगोदर धर्मकांडातून बाहेर पडा। धर्मकांडातून तुम्हाला फक्त हिंदू मुस्लिम हिंदू खतरे में है बस हे सांगण्यात येईल आणि यांची विचारधारा तुमच्यावर जी लादलेली ती तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये घर करून बसली। आता तरी तरुण पिढीने जागे व्हावं आणि मी दिल्ली पोलीस सहित एक या देशाचा नागरिक म्हणून या पूर्ण देशातील पोलिसांना आव्हान करतो की तुमच्यात जर दम असेल आणि तुम्हाला जर का रक्तरंजितच क्रांती पाहिजे असेल तर ती सुद्धा क्रांती करायला या देशाचा तरुण मागे पुढे पाहणार नाही। आणि ज्या वेळेस या देशामध्ये रक्तरंजित क्रांती सुरू होईल त्यावेळेस तुमच्यासारखे कुत्रे हे पायंदळी आम्ही तुडवू आणि त्यावेळेस तुम्हाला जागा सुद्धा कुठं राहणार नाही। हे मी चॅलेंज आव्हान, कारण आम्ही हिंसा अजिबात आमचा करण्याचा विचार नाही, या तरुणाईचा नाही। आम्ही अगोदर महात्मा गांधींचीच पूजा करणारा हा तरुण आहे, हा देश आहे। पण वेळ प्रसंगी ज्या वेळेस आम्ही चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा असंख्य सुभाषचंद्र बोस सहित ज्यांनी क्रांतीच्या मार्गाने हिंसेच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा जो लढा उभारला, तो सुद्धा लढा उभा राहिला। आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत। तुमचा जाहीर निषेध करतो आणि दिल्ली पोलीस कुत्री ह्या कुत्र्यांचा तर मी जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय भारत।